गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्ण वगैरे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळातील एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। सरकारला अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला। या निर्णयात खास कंत्राटदारावर मेहर नजर दाखवली असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयाला स्थगिती देत आहेत। त्याशिवाय परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दैनिक लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे। एसटी महामंडळाने 1310 बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया राबवण्यात आली होती। सध्याच्या पद्धतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून सर्व विभागांची केवळ 3 समूहात क्लस्टर विभागणी करण्यात आली आहे। प्रत्येक समूहात किमान 400 ते 450 याप्रमाणे 7 वर्षांसाठी 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला गेला होता। यामध्ये 3 कंपन्यांची निवडही करण्यात आली। मात्र या सगळ्या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आले। या निर्णयामुळे तब्बल 2000 कोटींचा फटका बसू शकतो असे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगण्यात आले। त्यानंतर त्यांनी याला स्थगिती देत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। 2022 मध्ये डिझेलसह 44 रुपये प्रति किलोमीटर या दराने 500 गाड्या भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या। निविदांमध्ये कंपन्यांनी डिझेलचा खर्च वगळून आपला दर 39 ते 41 रुपये प्रति किलोमीटर इतका निश्चित केला। कंत्राटी तत्वावरील बस निविदा प्रक्रियेतील तांत्रिक निविदा या आचारसंहिता जाहीर होण्याच्या काही वेळेआधीच उघडण्यात आली, तर वित्तीय निविदा या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उघडण्यात आल्या। त्यानंतर तडजोडी अंती डिझेल खर्च वगळून 34.20 आणि 35.40 रुपये दराने कंपन्यांना इरादापत्र देण्यात आले। डिझेलचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे 20 ते 22 रुपये असल्याने हा भार महामंडळावर पडला असता। त्यामुळे प्रति किलोमीटर प्रवासासाठी महामंडळाला 12 रुपयांचा अधिकचा खर्च करावा लागला असता। ही कंत्राटी तत्वावरील बसेस निविदा 7 वर्षांसाठी होती। त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीवर 2000 कोटींचा भार पडला असता। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।